आषाढी महोत्सवानिमित्त नांदेडमध्ये चित्रसाधना प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये संतांच्या जीवनकार्याचे चित्रामधून दर्शन देण्यात येत आहे। आषाढी एकादशीनिमित्त नांदेडमध्ये 3 दिवसीय चित्रसाधना चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात महाराष्ट्रातील संत परंपरा आणि संतांचे जीवनकार्य या चित्रांच्या माध्यमातून साकारण्यात आलेले आहे। राज्यातील नामवंत कलाकारांनी साकारलेली विविध चित्रे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या संयोजनातून नाना नानी पार्क येथे सुधाकर डोईफोडे सभागृहामध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। प्रदर्शनाला हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट देत कलाकारांच्या कलाकृतींचं कौतुक केलेलं आहे। प्रतिष्ठानच्या वतीने नांदेडमध्ये 3 दिवस 23, 24 आणि 25 जुलै या दिवशी चित्रसाधना हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। डॉक्टर विठ्ठल पावडे यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये संत सावतामाळी हा विषय आपण दिलेला आहे। संत सावतामाळी चित्रनिर्मिती या प्रकारे महाराष्ट्रातले नामवंत 14 ते 15 चित्रकार या ठिकाणी आपली कला प्रदर्शित करत आहेत आणि लाईव्ह पेंटिंग बघण्याचा एक नवा उपक्रम आपण नांदेडमध्ये आयोजित केला आहे आणि त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी आणि नांदेडच्या नागरिकांनी या 2 दिवसामध्ये घेतलेला आहे। आणि त्यासोबतच या चित्रांचं प्रदर्शन आषाढी महोत्सव 2026 जो 25 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजता डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये या ठिकाणी पार पडतो आहे। त्या ठिकाणी या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येईल आणि या चित्रांच्या प्रदर्शनासोबतच रंग आषाढीचा या चित्रांच्या प्रदर्शनासोबतच आषाढी महोत्सवाच्या निमित्त अभंगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातल्या ख्यातकीर्त गायिका कार्तिकी गायकवाड आणि त्यांचे बंधू यांचा अभंगांचा अतिशय मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तमाम नांदेडकरांना आणि नांदेडच्या पंचक्रोशीतील लोकांना आवाहन करतो आहोत, उद्याचा दिवस हे चित्रप्रदर्शन नाना नानी पार्क येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। लाईव्ह पेंटिंगचा आपण आस्वाद या ठिकाणी घेतो आहोत आणि हे संपूर्ण चित्र कार्यक्रमाच्या दिवशी अर्थात 25 जुलै या दिवशी सायंकाळी आपल्याला डॉक्टर शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये कार्यक्रमाच्या स्थळी पाहायला आपल्याला मिळतील। हे चित्रप्रदर्शनही आपण त्या ठिकाणी पाहावं आणि कार्यक्रमाचा अर्थात अभंगांचा कार्तिकी गायकवाड यांच्या कार्यक्रमाचा आस्वादही आपण घ्यावा असं आपल्या सर्वांना डॉक्टर विठ्ठल पावडे यांच्या वतीने आम्ही आवाहन करतो आहोत।